मित्रांनो नमस्कार. जसे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का काल संध्याकाळी केंद्र शासनाने आपल्या कांद्यावर जी 20% ड्युटी होती तो 1 एप्रिल 2025 पासून उठवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम आपण केंद्र शासनाचे म्हणजे मोदी साहेबांचे आणि अमितभाई शहांचे यांचे फार फार आभार मानतो सर्व शेतकरी बांधवांकडून, व्यापारी बांधवांकडून. त्यांनी खरंच जी आता आलेली वेळ होती एक्सपोर्ट ड्युटी काढण्याची, योग्य वेळी त्यांनी सगळी ती ड्युटी काढलेली आहे. कारण की नवीन आता माल, नवीन क्रॉप जो आपला महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरात, राजस्थानमध्ये येणार आहे त्यासाठी ते फार गरजेचं होतं. तसेच आपल्या राज्याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा या सगळ्यांनी सुद्धा वारंवार केंद्राकडे मागणी करून 20% ड्युटी कशी कमी करता येईल त्यांचा 1-1.5 महिन्यापासून प्रयत्न चाललेला होता आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे. आणि आज पण असं समजू की योग्य वेळी ते आलेलं आहे. कारण की आता जस्ट नवीन क्रॉप सुरूच झालेला आहे. तर सर्व शेतकरी बांधवांकडून, सर्व व्यापारी बांधवांकडून, सर्व एक्सपोर्टरकडून मी केंद्र शासनाचे तसेच आपल्या राज्य शासनाचे फार फार आभार मानतो. आणि असेच डिसिजन शेतकऱ्यांच्या हितात हे सरकार नेहमी घेत राहील अशी त्यांच्याकडे आपल्याला अपेक्षा आहे. 8 मार्चला आपण त्यांना विनंती सुद्धा केलेली होती या संदर्भातच शेतकऱ्यांच्या माध्यमातून का 20% जी कांद्यावर निर्यात शुल्क लागलेलं आहे ते लवकरात लवकर काढण्यात यावे. आणि त्याला आपल्याला 22 मार्च रोजी यश आलेलं आहे. आता 1 एप्रिल 2025 पासून कांद्याला कुठल्याही प्रकारची जे निर्यात शुल्क आकारलं जात होतं ते राहणार नाही. जेणेकरून या जगात जी आपली कॉम्पिटिशन आहे आणि आपले जे बरोबर जे कॉम्पिटिशन करणारे आपले जे देश होते, पाकिस्तान होते किंवा आजूबाजूचे बाकीचे देश होते, त्यांच्याबरोबर आता आपले कॉम्पिटिशन करायला आपल्याला सोयीस्कर होणार आहे. कारण की निर्यात शुल्क नसल्या कारणामुळे आता ओपन कॉम्पिटिशन आहे. आणि 100% भारताच्या आपल्या कांद्याचा जो दर्जा आहे, शेतकऱ्याची जी क्वालिटी आहे आपल्याकडे, शेतकरी जी आपली क्वालिटी घेतो कांद्याची ती जगात कुठेही नाही. त्यामुळे 100% आपण आता परत जोमाने सगळे एक्सपोर्टर लोक कामाने लागतील आणि भारताचा निर्यातीचा आकडा परत एक उच्चांक गाठेल अशी आपण सगळ्यांना खात्री आहे, अपेक्षा आहे. तर पुनश्च एकदा केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे मी सर्व शेतकरी बांधवांकडून, व्यापाऱ्यांकडून आणि एक्सपोर्टरकडून वारंवार त्यांचं आभार मानतो. धन्यवाद.